जो अनुभव होता तो घेतला त्यांनी. व्यंकटेश सूत्राचं अनुष्ठान केलं आणि त्यांनी संकल्प ह्यासाठी केला होता, ताईच्या लग्नाला 6 वर्ष झाले होते पण त्यांना मुलंबाळ नव्हतं आणि त्या सगळं बाबा बुवा दवाखाने सगळं फिरून थकल्या होत्या. घरच्यांचे टोमणे असो किंवा बाहेरच्यांची त्यांच्याकडे बघण्याची मानसिकता असो, सगळं त्यांनी सहन केलं आणि त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान सुरू केलं. 3 रात्री व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान केलं आणि जे त्यांनी अनुष्ठान केलं ते सुरळीत पारही पडलं. 3 रात्री अनुष्ठान सुरळीत पार पडलं आणि त्यानंतर ताईंनी फक्त व्यंकटेश भगवानांना, आपल्या बालाजी भगवानांना एकच विनंती केली की मला फक्त एकदा आई होण्याचं सुख द्या, जे काही माझे भोग आहे ते तुम्ही संपवा आणि मला आई होण्याचं भाग्य द्या. आणि मी तुम्हाला एक सांगेल की वेळेच्या अगोदर कुणालाही काही भेटत नसतं. मग त्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा त्याला ती गोष्ट आपोआप भेटते. मग त्याच्या नशिबात जर एखादी गोष्ट नसली ना, त्याच्या हातातोंडाशी आलेला घास